फुलंब्रीत गोवंश कत्तल प्रकरणात एक जण ताब्यात 10 किलो मांस जप्त. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात गोवंशी जनावरांची कत्तल करून मांस विक्री केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव जाटे यांनी दिलेल्या फर्यादीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रविवारी 22 मार्च रोजी सकाळी छापा टाकला. पोलिसांना पाहताच एक संशयित फरार झाला, तर शाहरुख अमीर कुरेशी वय 26 वर्ष राहणार कुरेशी मोहल्ला हा गोवंशीय मांसासह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून 10 किलो गोवंशीय मांस, कत्तलीसाठी वापरलेले चाकू व सुरा असा एकूण 2450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मांसाचे नमुने घेऊन तपासणीसाठी सीलबंद करण्यात आली. नाशवंत असल्याने जप्त मांस नगरपंचायत कचरा डेपो येथे पंचसक्षम दफन करून नष्ट करण्यात आले. या प्रकरणी शाहरुख अमीर कुरेशी याला ताब्यात घेण्यात आलं असून फरार आरोपी सलमान अमीर कुरेशी याचा शोध सुरू आहे. दोघांविरुद्ध महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा 1976 तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राणीन फाउंडेशन नैना राजपूत यांच्या माहितीवरून कारवाई करण्यात आली आहे.